गुजरातमधल्या सौराष्ट्र प्रदेशातल्या सोमनाथ या तीर्थक्षेत्राचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो। सोमनाथाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व्हावी ही संकल्पना पुढे आली। पंडित नेहरूंचा त्यालाही विरोध होता। 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद उद्ध्वस्त करणं, त्यातून उसळलेल्या दंगली हे सर्व होतं। असामान्य महापराक्रमी सात्विक धर्मशील पवित्र असा प्रभू श्रीराम नावाचा व्यक्ती राजा सम्राट होऊन गेला। त्यांनी केलेल्या असामान्य कर्तृत्वामुळे भारतीय संस्कृतीत त्याचं स्थान जणू ईश्वरापर्यंत पोहोचलं। जी प्रोसेस आज शिवाजी महाराजांच्या संदर्भात चालू आहे। पंच्याहत्तर सोनेरी पाने, पान क्रमांक 54, सोमनाथ आणि अयोध्या। भारत नावाचं राष्ट्र पूर्वी इतिहासातही कधीच नव्हतं आणि आजही ते नाही असं म्हणणाऱ्या मानणाऱ्या अनेक शक्ती देशात आहेत। राजकारण, माध्यम, मनोरंजन क्षेत्र इतकंच काय, शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्यांना फार मोठा आधार आहे। त्यांच्यातले काही जण राज्यघटनेच्या कलम 1 वर बोट ठेवतात। भारत विविध राज्यांचा मिळून बनलेला फक्त एक संघ, युनियन ऑफ स्टेट्स आहे। जसं काही सगळी राज्य सह्या करून एकत्र आली आणि त्यांनी ह्या प्रदेशाला भारत हे नाव दिलं। मात्र असं म्हणणारे विसरतात की राज्य घटनाच मुळी इंडिया दॅट इज भारत नी सुरू होते। भारताला राष्ट्र न मानणारे बहुधा राज्यघटनेचा सरनामा सुद्धा वाचत नसावेत, कारण त्या सरनाम्यात राष्ट्र या शब्दाचा स्पष्ट उल्लेख आहे। याखेरीज भारत हे राष्ट्र आहे असं मानणाऱ्यांमधले काही जण पुढे असंही म्हणतात की पूर्वी इतिहासात भारत हे राष्ट्र कधीही नव्हतं आणि 15 ऑगस्ट 1947 ला ते प्रथम अस्तित्वात आलं। काही जणांचं ऐतिहासिक आकलन इथपर्यंत जातं की भारतावर ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर त्यांनी हा सगळा देश एक केला। एक प्रशासन, समान कायदे, एक चलन, असं करत करत आधुनिक सैन्य, शिक्षण, उद्योग व्यवस्था ब्रिटिशांनी निर्माण केल्याने भारत हे राष्ट्र झालं। आपल्याच गुलामीचं असं अजब समर्थन करणारं इतिहासाचं आकलन जगाच्या पाठीवर शोधणं अवघड आहे। आमच्या देशावर, संस्कृतीवर जे आक्रमक म्हणून आले, शेकडो वर्ष आमच्या उरावर नाचले, तेच आमचे हितकर्ते ठरवले जातात। भारत या राष्ट्राची संकल्पना प्राचीन काळापासून आहे।
किमान 5,000 वर्षांपासून सुरू असलेली, तरी बदलत्या काळानुसार बदलणारी त्याची एक ऐतिहासिक संस्कृती, परंपरा आहे. भारतीयांच्या मनात ही श्रद्धा पक्की आहे. भारत हा नुसता विशिष्ट अक्षांश रेखांश यांच्यामधला भौगोलिक प्रदेश नाही, तर जिथे सर्व प्रकारची विविधता आहे, ती बाह्य आविष्कारांची विविधता असून तिच्या मुळाशी आंतरिक एकात्मता आहे, हे ज्या संस्कृतीला कळतं तोच भारत आहे. असा हा भारत वेदांपासून आहे, रामायण महाभारतात आहे, बुद्ध महावीरांपासून आहे, पुराणांमध्ये आहे. उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला महासागर असलेल्या ज्या प्रदेशात आपण राहतो त्याचं नाव भारतवर्ष, आणि तिथली संतती म्हणजे भारतीय, हे हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संस्कृतीने मांडलेलं विधान आहे. सोरटी सोमनाथ आणि राम जन्मभूमीच्या रूपाने हे आकलन स्वातंत्र्यानंतर आधुनिक काळातही व्यक्त होतं. गुजरात मधल्या सौराष्ट्र प्रदेशातल्या सोमनाथ या तीर्थक्षेत्राचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो. तिथपासूनच्या हजारो वर्षांच्या इतिहासात भारतवर्षाच्या कानाकोपऱ्यातून या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक येतात. याचे सातत्याने ऐतिहासिक पुरावे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना हे तीर्थक्षेत्र जुनागड संस्थानात येत होतं. या संस्थानाचा त्यावेळचा पंतप्रधान शहानवाज भुट्टो याच्या सूचनेनुसार संस्थानाच्या मुस्लिम राजांनी आपण पाकिस्तानात विलीन होत असल्याचं जाहीर केलं. त्यावर आम्ही भारतीय आहोत, आम्हाला भारतातच राहायचं आहे असं म्हणत जनता बंड करून उठली. जुनागडचा नवाब पाकिस्तानात पळून गेला आणि ते संस्थान भारतात विलीन झालं. 9 नोव्हेंबर 1947 ची ही कहाणी आपण यापूर्वीच पाहिली आहे. हे संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर सरदार पटेल त्याला भेट द्यायला गेले. त्यांच्यातल्या भारतीय मनाची सहज ओढ सोमनाथकडे होती. जामनगर संस्थानचा महाराजा दिग्विजय सिंग, काकासाहेब गाडगीळ आणि आपले खास विश्वासू कन्हैयालाल मुंशी यांना सोबत घेऊन सरदार पटेल सोमनाथाचं दर्शन घ्यायला गेले. मूळ सोमनाथाचं मंदिर शतकानुशतकांपासून पाडून टाकलेल्या स्थितीत होतं. त्याच्या पुढे थोड्या अंतरावर 1780च्या सुमारास अहिल्यादेवी होळकर यांनी उभं केलेलं वेगळं सुंदर मंदिर होतं. पडझड झालेलं सोमनाथ मंदिर पाहून सरदार पटेलांना भरून आलं. हे मंदिर आपल्या मूळ दिमाखात पुन्हा उभं राहिलं पाहिजे असा संकल्प त्यांनी केला. भारत सरकार सोमनाथचं पुनर्निर्माण करेल असं त्यांनी तिथे जाहीर केलं. पुढे दिल्लीला परतल्यानंतर त्यांनी गांधीजींची भेट घेतली. मंदिर निर्माण संकल्पनेचं गांधीजींनी स्वागत केलं. मात्र सरकारने या मंदिराची निर्मिती न करता ते लोकांमधून त्यांच्या बळावर उभं केलं जावं असं गांधीजींनी सुचवलं.
त्यासाठी वेगळा ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. ही सूचना ग्राह्य मानून सरदार पटेल यांच्या पुढाकारातून वेगळा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. त्याद्वारे निधी उभा करत मंदिर उभारण्याचा उपक्रम सुरू झाला. यावेळी अशी लेखी सुनिश्चित अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली की हे मंदिर सर्व जातीपातींसाठी मुक्त असेल. देशातल्या अनेक मंदिरांमध्ये दलितांना प्रवेश नाकारला जात असताना त्या काळात हा निर्णय घेत सोमनाथाच्या मंदिरात धार्मिक आणि सामाजिक क्रांती करणारं पाऊल उचलण्यात आलं. अर्थात या उपक्रमात स्वतः सरदार पटेल आणि त्यावेळी नेहरू मंत्रिमंडळात असलेले अन्न आणि कृषी मंत्री कन्हैयालाल मुंशी सहभागी होते. मंदिर उभ्या करण्याच्या उपक्रमाला पंतप्रधान पंडित नेहरूंचा विरोध नव्हता. मात्र या सरकारमध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या अधिकृत व्यक्तींनी अशा उपक्रमात सहभागी होणं नेहरूंच्या सेक्युलरवादाच्या संकल्पनेत बसत नव्हतं. तसं नेहरूंनी कन्हैयालाल मुंशी यांना पत्राद्वारे कळवलं. त्या पत्राला उत्तर देताना कन्हैयालाल मुंशी यांनी आपली श्रद्धा सांगून म्हटलं की सोमनाथाचं मंदिर सर्व भारतीयांच्या सामूहिक जाणीवेचं प्रतिनिधित्व करते. भारताकरता पवित्र असलेली 12 ज्योतिर्लिंगांची संकल्पना आणि ज्याच्यात सौराष्ट्रे सोमनाथंच अशी सुरुवात करून ती 12 पवित्र तीर्थक्षेत्र सांगितली जातात. या देशावर गझनीच्या महम्मदापासून पुढे झालेल्या आक्रमणांनी ते सोमनाथाचं मंदिर पुन्हा पुन्हा पाडलं आणि भारताने ते पुन्हा पुन्हा उभं केलं, कारण ते सर्व भारतीयांचं पवित्र असलेलं असं तीर्थक्षेत्र या देशावर संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्यांनी सुद्धा म्हणूनच ते पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त केलं. गझनीचा महम्मद, अल्लाउद्दीन खिलजी आणि मालिका चालूच राहते. ती खरं म्हणजे घटना समितीने सेक्युलर या संज्ञेबद्दल विचार विनिमय करून ती मूळ राज्यघटनेत न घेण्याचा निर्णय घेतला होता. राज्यघटनेची संपूर्ण रचना अर्थातच सेक्युलर आहे, मात्र या संज्ञेची व्याख्या कुठेही करण्यात आलेली नाही. आणीबाणीच्या काळात 42व्या घटना दुरुस्तीनुसार ही संज्ञा औपचारिकरित्या घटनेच्या सरनाम्यात मांडण्यात आली. मात्र व्याख्येअभावी सेक्युलरवादाचा अर्थ काय असावा आणि त्याचा प्रत्यक्ष आविष्कार कसा असावा याविषयी देशात आजही अनिश्चितता आहे. देशात शासनमान्य धर्म असणार नाही, हा सेक्युलरवादाचा एक स्वयंस्पष्ट अर्थ आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, बांगलादेश आणि बहुसंख्य इस्लामी देशांच्या राज्यघटनेत स्टेट रिलिजन म्हणून इस्लामला मान्यता आहे. त्या इस्लामिक देशांमध्ये धर्म स्वातंत्र्य नाही. भारतात तसं नाही. इथल्या नागरिकांना आपापला धर्म पाळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य राहील असा सेक्युलरवादाचा अर्थ अभिप्रेत आहे. खरं म्हणजे हा अर्थ लक्षात घेतल्यास असं दिसून येईल की भारताची सांस्कृतिक परंपरा सेक्युलरवादाहून भव्य आहे. 8व्या शतकानंतर इस्लामिक आक्रमणं सुरू होण्यापूर्वी इथे कोणत्याही राज्यव्यवस्थेने आपल्या नागरिकांवर
कधीही कोणत्याही विशिष्ट धर्माची सक्ती किंवा धाकदपटशा केलेला नाही. उलट एकम सद विप्राह बहुधा वदंती, सत्य एक आहे, जाणते लोक ते विविध प्रकारे व्यक्त करतात. ही वेदकालीन जाणीवच भारताच्या इतिहास परंपरेतून व्यक्त झालेली दिसते. त्याला सर्व धर्म समभाव हा भारतीय शब्द आहे. इथे सर्व धर्मांचा आदर, त्यांचं स्वागत आहे. विनोबांनी त्यात आणखी भर घालत सर्व धर्म मम भाव, सर्व धर्मांबद्दल आपुलकी वाटणं, अशी खास भारतीय संकल्पना आणखी समृद्ध केली. सोमनाथाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व्हावी, ही संकल्पना पुढे आली. पंडित नेहरूंचा त्यालाही विरोध होता. त्यांनी त्यांच्या सभ्य शैलीत राष्ट्रपतींना तसं कळवलं. त्या पत्राला उत्तर देताना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंना उत्तर दिलं, मी जाणार आहे. याच पद्धतीने मला एखादी मशीद किंवा चर्चचं उद्घाटन करायला बोलवलं तर मी आनंदाने जाईन. म्हणजेच हा सेक्युलर वादाच्या दोन संकल्पनांचा संघर्ष दिसतो. किंवा भारताला कोणतं राष्ट्र म्हणायचं, अशाही दोन संकल्पनांचा संघर्ष आहे. सरदार पटेल, बाबू राजेंद्र प्रसाद, कन्हैयालाल मुंशी यांच्या मते सोमनाथाचं मंदिर हजारो वर्ष अखंड चालू असलेल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक ठरतं आणि तोच वारसा सांगणारं स्वतंत्र भारत हे आधुनिक राष्ट्र आहे. सोमनाथाचं मंदिर हे पुन्हा पुन्हा झालेली आक्रमणं आणि पुन्हा पुन्हा त्यावर मात करत उभं केलेलं मंदिर, असं भारतीय संस्कृतीचं प्रतीक दिसतं. साधारण इसवी सन 1025 पासून गझनीच्या मोहम्मदापासून सोमनाथावरची आक्रमणं सुरू झाली. ती आक्रमणं, त्यातली मंदिरांची मोडतोड धर्माच्या कारणासाठी नव्हती, तर मंदिरात असलेले खूप पैसे लुटण्यासाठी गझनीचा मोहम्मद आला होता, असा इतिहास सांगण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट इतिहासकार करतात. गझनीच्या मोहम्मदापासून पुढचे सर्व धर्मांध इस्लामिक आक्रमक त्यांच्या समकालीन दस्तावेजांमध्ये लिखित स्वरूपात छात्या पिटत सांगतात की त्यांनी काफिरांच्या कशा कत्तली केल्या, त्यांच्या मूर्ती कशा तोडल्या. असं करण्यामागची प्रेरणा धर्मांधतेचीच आहे. पण 1000 वर्षांनंतर आपल्या पोथीमध्ये इतिहास मोडून तोडून बसवायला कम्युनिस्ट इतिहासकार अशी मांडणी करतात. ही मांडणी मान्य न करता सरदार पटेल आणि सहकाऱ्यांनी सोमनाथाचं मंदिर उभं केलं. 11 मे 1951 राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. पुढे चालुक्य शैलीमधलं एक विलक्षण, सुंदर, असामान्य, दिमाखदार आणि सात्विक असं मंदिर उभं राहिलं. त्या मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम 1 डिसेंबर 1995 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते झाला. सोमनाथाचं मंदिर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या विविध आक्रमणांना पुरून उरलेल्या आणि पुन्हा दिमाखात उभ्या राहणाऱ्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. तोच धागा राम जन्मभूमीपर्यंत पोचतो. मात्र राम जन्मभूमीच्या या प्रवासात पक्षीय राजकारण, आंदोलनं, 6 डिसेंबर 1992 बाबरी मशीद उद्ध्वस्त करणं,
त्यातून उसळलेल्या दंगली हे सर्व होतं. त्यातून आधुनिक भारताच्या घटनात्मक रचनेसमोर आव्हानं उभी राहतात. अयोध्येमधली 2.97 एकरची जागा कोट्यवधी भारतीयांच्या मनात जात पात धर्म पंथ यांच्या निरपेक्ष प्रभू श्रीरामाची जन्मभूमी आहे. अत्याचारी बाबराच्या सूचनेवरून त्याचा सेनापती मीर बाकी यांनी तिथे मशीद उभी केली. ब्रिटिश काळासकट मूळ राम जन्मभूमीच्या स्थापनेसाठी शतकानुशतक संघर्ष चालू राहिला. राम जन्मभूमीच्या पुनर्स्थापनेसाठीचे सर्व अर्ज ब्रिटिश राज्यव्यवस्थेने फेटाळले. तुमच्या म्हणण्यात तथ्य असलं तरी अनेक शतकांपासून असलेली वस्तुस्थिती आता बदलता येणार नाही हे कारण दिलं गेलं. अशा स्थितीत 1949 मध्ये एके दिवशी अचानक बाबरी मशिदीच्या 3 घुमटांपैकी एका घुमटाखाली रामलल्लाची तस्वीर प्रकट झाली. तिथे पूजा करण्याचा अधिकार आम्हाला द्या अशी मागणी निर्मोही आखाड्यांनी न्यायालयासमोर केली. मात्र न्यायालयाने अशी परवानगी नाकारत रामलल्ला जिथे प्रकट झाले त्याला कुलूप लावलं. 1986 मध्ये ते कुलूप उघडण्याचे आदेश फैजाबाद न्यायालयाने दिले. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या सहित देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी ते आदेश उचलून धरले आणि रामलल्लांना कुलपातून मोकळं करण्यात आलं. मी तुम्हा सर्वांना सहज आत्ता मुद्द्याला धरू नये म्हणून आठवण करून देतो की हे व्यक्तिशः मी IAS झालो ते वर्ष म्हणजे 1986 आणि आता आपण IAS झालो आहोत. एकदा सरकारी यंत्रणेत गेलो की तिथल्या नियमानुसार आपल्याला काम करायचं आहे म्हणून असा कोणता तरी एक शेवटचा देशप्रश्नाचा आपण अभ्यास करूयात म्हणून मी जाऊन त्यावेळी गाजलेलं शहाबानो प्रकरण, त्यानिमित्ताने इस्लाम, शरिया आणि इस्लामिक कायदा आणि हे चालू झालेलं राम जन्मभूमी आंदोलन चा मी प्रत्यक्ष जाऊन अभ्यास केला आणि त्यावर लेखन केलं. ते माझं पहिलं मूळचं पुस्तक अस्वस्थ दशकाची डायरी त्यामध्ये आहे आणि त्यावरचा एक दीर्घ अध्याय या सगळ्या राम जन्मभूमी आणि त्याच्या भोवतीच्या मुद्द्यांचं 1986 सालातलं चित्रण आहे. तर या सुमारास विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राम जन्मभूमीचं आंदोलन उभं राहायला सुरुवात झाली होती. देशातलं वातावरण तापत गेलं. कायदा सुव्यवस्थेची गंभीर आव्हानं उभी राहतील आणि हिंदू मुस्लिम तणाव यांच्यात निर्माण होईल अशा गंभीर शक्यता दिसू लागल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी स्वतः पुढाकार घेत या मुद्द्यातील सर्व पक्षकारांना चर्चेस बोलवलं. ऐतिहासिक दस्तावेज, पुरातत्वशास्त्राचे पुरावे यांच्या आधारावर आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करू अशी भूमिका पंतप्रधान चंद्रशेखर यांनी मांडली. देशातलं तापणारं वातावरण पुढे विवेकनिष्ठ होण्यास त्यामुळे मदत झाली. मात्र प्रश्न सुटला नाही. आंदोलनं चालू राहिली. भारतीय जनता पक्षाने 1990 मध्ये राजकीय आंदोलन म्हणून हा मुद्दा उचलून धरला. या सगळ्याची परिणती म्हणून 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली. देशभर दंगली झाल्या. तणावाचं वातावरण दीर्घकाळ टिकलं. सर्वात जास्ती गंभीर दंगली अर्थात मुंबईत झाल्या होत्या. त्यावेळी मी प्रशासनात होतो आणि पुण्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर, अतिरिक्त जिल्हाधिकारी होतो. या नात्याने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सांभाळणं माझं काम होतं. माझ्या परीने मी ते कर्तव्य केलं. ते आपली एक वेगळी मालिका आहे, कार्यकर्ता अधिकारी. तर त्या मालिकेतल्या एका एपिसोडमध्ये मी ही कहाणी
तिथे तुम्हा सर्वांना सांगितलेली आहे. बाबरी मशीद राम जन्मभूमी वादाचे अनेक न्यायालयीन खटले एकत्र करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने ते सुनावणीसाठी घेतले. विवादित जागा राम जन्मभूमी असल्याचा निकाल 30 सप्टेंबर 2010 ला 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने दिला. हा निकाल देताना राम नावाची प्रत्यक्ष कोणी ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली की नाही या मुद्द्यात अलाहाबाद उच्च न्यायालय शिरलं नाही. माझं आयुष्यभर नीट रामायणाचा आणि भारताच्या इतिहासाचा अभ्यास करून एक निश्चित मत आहे की रामायण हा इतिहास आहे आणि प्राचीन भारताच्या इतिहासात एकेकाळी खरोखरच हा असा एक असामान्य महापराक्रमी सात्विक धर्मशील पवित्र असा प्रभू श्रीराम नावाचा व्यक्ती राजा सम्राट होऊन गेला. त्यांनी केलेल्या असामान्य कर्तृत्वामुळे भारतीय संस्कृतीत त्याचं स्थान जणू ईश्वरापर्यंत पोचलं. जी प्रोसेस आज शिवाजी महाराजांच्या संदर्भात चालू आहे, माझं तर आहेच मत की राम ही एक ऐतिहासिक व्यक्ती आहे. तिचं चित्रण आदिकवी वाल्मिकींनी रामायण ग्रंथामध्ये केलं. पण न्यायालयीन आणि घटनात्मक मुद्द्याच्या संदर्भात मूळचा निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालय त्या मुद्द्यात नाही शिरलं. घटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कोट्यवधींची श्रद्धा हा सुद्धा न्यायालयाने आपल्या निर्णयाचा आधार बनवला नाही. न्यायालयाचा निर्णय राज्यघटनेच्या आधारावर आहे. रामाला एका कायदेशीर व्यक्तीचं स्थान देत, लीगल पर्सन, उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. अयोध्येतली ती जागा राम जन्मभूमी आहे असं तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने सांगताना मूळ मंदिर पाडून त्यावर मशीद उभी केली असं 2 न्यायाधीशांनी सांगितलं. तर त्याबद्दल खात्रीने काही सांगता येत नाही. मात्र तिथे मूळ राम मंदिर होतं असं मत 3ऱ्या न्यायाधीशांनी दिलं. 2003 सालापासून भारतीय पुरातत्व खात्याने तिथे उत्खनन आणि संशोधन करून त्या जागी साधारण इसवी सन 1000च्या आसपास पासून मंदिर होतं आणि आणखी खोल शोधल्यास ते 3ऱ्या शतकापर्यंत मागे जाऊ शकतं असं ऐतिहासिक पुराव्यांनिशी मांडलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाने देशासमोरच्या या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर गुंतागुंतीला योग्य घटनात्मक मार्ग काढून दिला. रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मशिदीचे व्यवस्थापक हाशिम अन्सारी या तिघांना प्रत्येकी 1/3 जमीन वाटून देण्यात आली. या निकालानंतर आम्ही कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आदर करतो, त्यामुळे ही जागा आम्हाला नको, तिथे मंदिर उभं करायला आमची तयारी आहे असं स्वतः हाशिम अन्सारी यांनी भूमिका मांडली. त्यांची ही भूमिका आधीपासून होती. ती माझ्या अस्वस्थ दशकाची डायरी या पुस्तकाच्या अध्यायात सुद्धा आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात अपील होणं एकूण कार्यक्रमाला अनुसरून होतं. केंद्र सरकारने अध्यादेश काढून ती जागा ताब्यात घ्यावी आणि मंदिर निर्माणासाठी द्यावी असे अनेक तऱ्हांचे आग्रह या काळात होत असताना हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून त्याचा निकाल सर्वांनी मान्य करावा अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल 9 नोव्हेंबर 2019 ला दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने केलेली वाटणी रद्द ठरवून संपूर्ण जमीन राम जन्मभूमीसाठी देण्यात यावी असं
आणि भारत सरकारने ती ताब्यात घेऊन ट्रस्ट स्थापन करावा. अयोध्येमध्ये मशीद उभी करण्यासाठी 5 एकरांची जागा देण्यात यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. 5 ऑगस्ट 2020 ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडला. राम या नावाचा संपूर्ण भारतभर आणि सर्व जाती जमातींमध्ये समान आविष्कार होत आला आहे. स्वातंत्र्य चळवळीतले दलितांचे नेते बाबू जगजीवन राम असतात. स्वातंत्र्यानंतर दलितांचे महत्वाचे नेते रामविलास पासवान असतात. आपल्या महामानवांच्या बाबासाहेब भीमराव त्यांच्या वडिलांचं नाव रामजी असतं. हे नाव सर्वांचं आहे, सर्वांशी संबंधित आहे, सर्वांना जोडणार आहे. खरं म्हणजे ही जाणीव थोर समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी फार सुंदर व्यक्त केली आहे. ते म्हणतात, रामायण उत्तर दक्षिण भारताला एकसंध करतं, तर महाभारत पूर्व पश्चिम भारताला एकसंध करतं. गांधीजींच्या संकल्पनेनुसार स्वतंत्र भारत रामराज्य असेल, म्हणून पाश्चिमात्य अर्थाने ते धर्मावर आधारित थिओक्रॅटिक राज्य असेल असं नाही. न्याय नीतीचा आदर्श या अर्थाने गांधीजींनी रामराज्य ही संज्ञा वापरली आहे. गांधीजींचं जीवन आणि विचारात राम अविभाज्य घटक होता. कारण खरंच राम हे इतर संकल्पनांबरोबरच भारतीय संस्कृतीचं रूप आहे. जसं सरस्वती हे हजारो वर्षांच्या भारतीय इतिहास परंपरेतलं विद्या आणि कलेचं रूपक आहे. खोट्या सेक्युलरवादाच्या नशेपायी काही जण ही भारतीय संस्कृती नाकारतात किंवा धिक्कारतात. मात्र सुदैवाने सार्वकालिक श्रेष्ठ म्हणावेत असे हिंदी चित्रपट संगीतकार नौशाद आपल्या संगीताला सरस्वतीचा आशीर्वाद मानतात. भारतीय तालवाद्य तबला जागतिक व्यासपीठावर प्रस्थापित करणारे सर्वश्रेष्ठ कलावंत उस्ताद झाकीर हुसेन सुद्धा आपल्या कलेला सरस्वतीचा आशीर्वाद मानतात. संस्कृतीची प्रतीक ही आहेत. एवढं तरी सुलक्षण म्हणायचं की पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी कार्तिकीची महापूजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते होण्यातून भारताच्या सेक्युलरवादाला बाधा पोचते अशी भूमिका कुणी घेतलेली नाही. सेक्युलरवाद आणि भारताचं राष्ट्र असण्याविषयीच्या चर्चा पुढे चालू राहतील. एका वैचारिक जिवंतपणामुळे त्या जरूर चालू राहाव्यात. मात्र इथे महत्वाची गोष्ट आहे की राम जन्मभूमीच्या मुद्द्याचा निकाल भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत करण्यात आला. देशातल्या तणावातून धार्मिक सलोख्याचा मार्ग भारतीय राज्य घटनेने काढून दिला. त्यामुळे पुन्हा एकदा लोकशाही बळकट झाली. भारताचं राष्ट्र असणं बळकट झालं. देशातल्या अनेक जणांचा वैचारिक आशयकोश फक्त युरोपीय विचारधारेवर पोचलेला असतो. युरोपच्या ऐतिहासिक जीवनानुभवामध्ये धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांचा प्रदीर्घ काळ संघर्ष होत आला. त्यातून ही सेक्युलर ही संकल्पना जन्माला आली.
भारताच्या इतिहासात धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांच्यात असा संघर्ष नाही. एकमेकांच्या कार्यक्षेत्रावर ते दावा सांगत नाहीत. भारताचा सहिष्णू विचार आणि त्याची इतिहास परंपरा जास्त व्यापक आणि सखोल आहे. तसंच राष्ट्र ही संज्ञा 1648च्या वेस्टफालियाच्या करारात जन्माला आली असं युरोपीय वैचारिक कोशावर जोपासना झालेले म्हणतात. भारताच्या विविधतेतल्या एकतेच्या जाणीवेनी नटलेलं राष्ट्रीयत्व त्यावेळी ते विसरतात किंवा ते लक्षात घेत नाहीत. तरीही असा एक जिवंत लोकशाही संवाद इथूनही पुढे चालू राहावा. त्याचबरोबर हजारो वर्षांपासून चालत आलेली समृद्ध संस्कृती तिच्या मूळ आत्म्याबरोबर आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान सोबत घेत अधिकाधिक समृद्ध होत राहावी आणि साऱ्या जगालाही तिने अधिकाधिक समृद्ध करत राहावं. मूळचा हा अध्याय आणि हे मूळचं 75 सोनेरी पाने हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होताना लिहिलं आणि ते अधिकृत प्रकाशित झालं सप्टेंबर 1922 मध्ये. पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की त्यानंतर माझ्या मतेही अत्यंत पवित्र पुन्हा आधुनिक भारत, संविधान, लोकशाही, राष्ट्र आणि संस्कृती बळकट करणारं घटित म्हणजे 22 जानेवारी 2024ला ते राम मंदिर पहिला टप्पा त्याचा पूर्ण होऊन त्या मंदिरामध्ये 8 वर्षीय पण प्रभू श्रीराम बालक याची प्राणप्रतिष्ठा झाली आणि हा भारतीय संस्कृतीचा अखंड वाहणारा, काळानुसार आधुनिक होत नवरूप धारण करणारा हा गंगा मैया गंगौघ पुढे चालू राहिला. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.